झालंय आणि ज्या संविधानिक मर्यादा आहेत त्या मर्यादांचं उल्लंघन होत आहे आणि असे उल्लंघन संविधानिक दृष्ट्या मान्य असू शकत नाही आणि म्हणून 10% जे जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आमच्या मराठा भावांकरिता त्या जागा जी मर्यादा घालून दिलेली आहे 50%ची सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निवड्यामध्ये आणि दस्तूरखुद स्वतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये सांगितलं होतं की आरक्षण हे मेजॉरिटी होता कामा नये, ते मायनॉरिटी नसलं पाहिजे आणि ह्या मर्यादेचं उल्लंघन होत आहे आणि म्हणून खुल्या वर्गातील मग ते ब्राह्मण असतील, जैन असतील, मग ते ठाकूर असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील आणि जे जे कोणी गुणवंत असतात, खुल्या गुणवत्तेचे गुणवंत म्हणून हुशार असतात, ते या देशाची एक ओळख असतात मोठी, जे छाप टाकणारी व्हाईट हाऊस असेल किंवा ज्याला म्हणतो आपण स्पेस सायन्स असेल, अशा वरिष्ठ आणि मोठ्या पदांवर देशाची ओळख दाखवणारे जे पदं असतात त्याच्यासाठीच्या ह्या खुल्या जागा आहेत आणि ह्या जनरल सीट्स कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी होऊ नये आणि त्यामुळे 10% जे आरक्षण दिलं गेलं होतं ते आरक्षण रद्द होण्यासाठी आम्ही याचिका दाखल केली. मुद्दा असा आहे की सरकारचं काम करत आहे. शेवटी ह्या देशामधला सार्वजनिकपणे, या राज्यामधला सार्वजनिकपणे खुला वर्ग जो आहे त्या वर्गात तो वर्ग ज्याला जनरल कॅटेगरी म्हणतात त्या जागा कमी होणे हा आमचा उद्देश आहे. आणि मागच्याही वेळेस म्हणजे दुसऱ्यांदा ज्यावेळेस रिझर्वेशन देण्यात आलं होतं त्यावेळेस माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी जी नोकर भरती होती ती नोकर भरती करता येणार नाही असं सांगितलेलं होतं किंवा सरकारच्या वतीनं स्टेटमेंट करण्यात आलं होतं की मागच्या वेळेस दिलेलं आरक्षण सुद्धा त्यावेळेस त्यांनी लागू केलं नव्हतं. मान्य मुंबई उच्च न्यायालयासमोर येऊन सांगितलं होतं. तोच आदेश जो आहे तो पुन्हा एकदा मान्य उच्च न्यायालयाला दाखवू की मागच्या वेळेस सुद्धा अशीच नोकर भरती आणली होती जेव्हा मागे त्यांनी आरक्षणाचा कायदा आणला होता त्यावेळेस या कोर्टासमोर त्यांनी स्टेटमेंट केलं होतं सरकारने की आम्ही ती भरती करणार नाही. तीच परंपरा, तीच भूमिका यावेळेस आम्ही कोर्टापुढे मांडू जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यामध्ये आणि स्थगिती घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. कारण खुल्या वर्गातील मुलांवरील अन्याय हा देशाच्या हिताला अन्याय आहे, विचाराच्या विरुद्ध आहे, भारतीय संविधानासोबत फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे आणि म्हणून लवकरात लवकर येणाऱ्या आठवड्यामध्ये शिक्षक भरती असेल, पोलीस भरती असेल, MBBSचे प्रवेश असतील, इतर IITचे प्रवेश असतील, त्या सगळ्या प्रवेशांच्या बाबतीमध्ये या 10% जागा कमी होणार नाही. त्याच्यासाठी जीव की प्राण करू, जीवावर बेतले तरी चालेल पण ह्या 10% जागा कमी होऊ दिल्या जाणार. आरोप करायला कुणी कोणावर आरोप करू शकतो. मी म्हणू शकतो माझे पंतप्रधान 2 लाख रुपये, त्याला काय अर्थ नसतो ना. त्याला आरोपाला पुरावा लागतो, तथ्य लागतो. पुरावा आणि तथ्य नसेल तर ते आरोप शून्य असतात आणि माझ्यावरचे आरोप शून्य. मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. माझ्यावरचा जो एक आरोप सातत्याने केला 40 लाख रुपये सरकारने दिले. माझी नार्को करा, यासाठी नेमा उभी छीर फाड करा, माझी ओपन करा सगळं. मी जर पैसे घेतले असेल तर मला जागेवर गोळ्या घालण्याचा पैसे. अरे गुणरत्न सदावर्ते हा नेहमी मराठा समाजाचा द्वेष करणारा माणूस आहे. त्याच्यावर आजचा संघर्ष नाही, 2017 पासून आम्ही त्या सदावर्तेबरोबर त्या संघर्ष करतोय आणि अजूनही करत राहतो. त्याला द्वेषच करायचा त्या माणसाला. आता काय करणार? त्यांना मराठीची कळमळ कळत नाही. त्याला फक्त ते आमदार खासदार दिसतात पण खालचा तळागाळातला मराठा समाज गुणरत्न सदावर्ते दिसत नाही. त्यांनी तो पाहावा, त्याचे दुःख पाहावे, त्या गरीब शेतकऱ्याच्या वेदनाही त्यांनी पाहावे. तेच काम आम्ही वेदना सत्य मांडत आले त्यांनी पाहावं. तेच वैरेची अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी आणि ते अधिसूचना ते अधिनियम अंमलात आल्यानंतर ते जरांगे पाटलांनी तो कोर्टात टिकवावा. श्रेय जे जसं जरांगे पाटलांचं आहे तशी जबाबदारी कोर्टात टिकवण्याची सुद्धा त्यांचीच आहे आणि 10% आरक्षण हे सरकारनं कोर्टात टिकवावं. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली, जबाबदारी तुमची. आता मला मारायला टपलेले सगळे, त्यांना असं वाटतं मला मारलं का आरक्षण मिळेल. एक काम करा, मला मारून टाका, घ्या आरक्षण. काय